रामकृष्ण हरी मंडळी, वारी संपली नाही का? पण खरंच कोणत्या वारीचा शेवट झाला? काल आषाढी एकादशी झाली. लाखो वारकरी विठुरायाचे दर्शन घेऊन आज परतीच्या वाटेला निघाले. दिंड्या परतत आहेत. टाळ, मृदुंग आणि अभंगाचा गजर हळूहळू विरत आहे. पंढरपूर पुन्हा शांत होतंय. पण या वर्षी एक वारी अजून झाली. ती पंढरपूरच्या रस्त्यावर नाही, ती माझ्या आणि तुमच्या मनात झाली. कोणी हजारो पावलं चाललं, कोणी घर बसल्या मालिकेचा प्रत्येक दिवस जगला. एका वारीला पाय लागले तर दुसऱ्या वारीला मन. आज दोघेही घरी परतत आहेत. एक पायावरची धूळ घेऊन, दुसरा मनातले विचार घेऊन. आणि आता दोघांसमोर एकच प्रश्न उभा आहे. या वारीत मी फक्त विठ्ठलाचं दर्शन घेतलं की स्वतःलाही भेटलो? विठ्ठल कालही विटेवर उभा होता, आजही उभाच आहे. बदलायचं होतं ते विठ्ठलाला नाही, आपल्याला. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, चोखामेळा या सगळ्या संतांनी आपल्याला पंढरपूरचा रस्ता दाखवला नाही, त्यांनी स्वतःकडे परत येण्याचा रस्ता दाखवलाय. जर या संपूर्ण प्रवासात एक जरी विचार तुमच्या बोलण्यात उतरला असेल, एका जरी नात्यात प्रेम वाढलं असेल, एका जरी निर्णयात विवेक जागा झाला असेल, एका जरी प्रसंगी अहंकाराऐवजी समजूतदारपणा निवडला असेल, तर तुमची मनाची वारी सार्थकी लागली. वारीचं यश घरी परतल्यावर पंढरपूर मनात जिवंत ठेवण्यात असतं. पायाने केलेली वारी पंढरपुरात संपते. मनाने केलेली वारी जगण्याच्या प्रत्येक दिवशी सुरू राहते. एक खरं सांगू, या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट मलाही बदलून गेली. ही मालिका फक्त मी सांगितली नाही, मी ती जगले. प्रत्येक दिवस, प्रत्येक विचार आधी माझ्या मनात उतरला आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचला. आज मागे वळून पाहताना मलाही जाणवतं, या मनाच्या वारीने माझाही प्रवास घडवला. अनेकदा एक भावना मनाला स्पर्श करून जाते. मनाची वारी ही कल्पना माझी नव्हतीच. कदाचित ती ज्ञानेश्वर माऊलींचीच होती आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला एक छोटंसं निमित्त केलं. त्यासाठी मी माऊलींच्या चरणी मनापासनं कृतज्ञ आहे. आता माझी एक छोटीशी विनंती आहे तुमच्या सर्वांकडे. जर तुम्ही या मालिकेचा प्रत्येक दिवस मनापासनं अनुभवला असेल, कमेंट्समध्ये नक्की लिहा, या मनाच्या वारीने तुमच्यात काय बदललं? एक विचार, एक सवय, एक नातं किंवा स्वतःकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन. काय मिळालं तुम्हाला? हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा, कारण कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाची तरी मनाची वारी सुरू करेल. ज्यांनी पायाने वारी केली त्यांना प्रणाम, ज्यांनी मनाने वारी केली त्यांनाही प्रणाम. कारण काहींनी पायाने वारी केली, काहींनी मनाने वारी केली, पण विठ्ठलापर्यंत पोहोचणारी प्रत्येक वारी ही मनापासूनच सुरू होते. रामकृष्ण हरी.